अमरावतीचा निकाल समोर येतोय। अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे हे विजयी झालेले आहेत आणि प्रवीण पोटे यांना 390 मतं मिळालेली आहेत। अमरावतीचा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसच्या हर्षदीप देशमुखांना भोपळा पडलेला आहे। वंचितच्या निलेश विश्वकर्मांना केवळ 31 मतं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये अमरावतीची निवडणूक सुद्धा रंजक झालेली होती। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख हे गायब होते। त्यानंतर नागपूरमधल्या एका रुग्णालयामध्ये ते होते। त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। प्रवीण पोटेंना या सगळ्याचा फायदा झाला। प्रवीण पोटेंनी बाजी मारलेली आहे। तब्बल 390 मतं मिळालेली आहेत। तर हर्षदीप देशमुख यांना भोपळाही पोटा आला नाहीये। थेट जाऊयात अनिरुद्ध दवाळे अमरावतीवरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, नक्कीच आता जर पाहिलं तर प्रवीण पोटे जे आहेत भाजपचे यांचा या निवडणुकीमध्ये एकतर्फी जो आहे तो विजय झालेला आहे। प्रवीण पोटे यांना 390 मतं जी आहेत ती मिळालेली आहे। मात्र 118 मतं असूनही काँग्रेसच्या उमेदवाराला 0 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसची अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये नाचक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे। वंचितचे केवळ 7 मतं जे आहेत ते जिल्ह्यामध्ये होते, तरीही वंचितच्या उमेदवाराला 31 मतं जी आहेत ती मिळालेली आहे आणि त्यामुळे प्रवीण पोटे यांना 390 मतं घेऊन प्रवीण पोटे यांनी एकतर्फी विजय मिळवलेला आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि प्रवीण पोटेंनी एकतर्फी निवडणूक जिंकल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। अगदी अनिरुद्ध, आपण बघतोय या तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणालात की काँग्रेसची पिछाड झाली, काँग्रेसच्या उमेदवाराला 0, मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मिळणारच नाहीत, कारण काँग्रेसच्या उमेदवार हा आणि काँग्रेस नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू होते। उमेदवार प्रचारात नव्हता, गायब होता, त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांनी पाठ फिरवली असणार। त्यामुळे काँग्रेसची पिछाड म्हणता येईल का उमेदवारच अशा पद्धतीचा निघाला तर? नक्कीच आता जर पाहिलं तर काँग्रेसची पिछेहाट जी आहे ती काँग्रेसच्या मतदारांना तटस्थ राहण्याचे जे आहे ते आदेश काँग्रेस पक्षाने दिले होते। मात्र काँग्रेसचा हा आदेश डावलून काँग्रेसच्या मतदारांनी जे आहे ते भाजपच्या मतदाराला मतदान केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं बोललं जात आहे, कारण पक्षादेश जो आहे तो काँग्रेसच्या मतदारांनी मानलेला नाही आहे आणि काँग्रेसच्या मतदारांनी पक्षादेश धुळकावत भाजपच्या उमेदवाराला जी आहे ती मदत केल्याचं इथं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये झाले होते। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी निवडणुकीमध्ये झडल्या आणि त्यानंतर ही निवडणुकीचा जो आहे तो अनपेक्षित असा जो आहे तो निकाल आलेला आहे, कारण काँग्रेस यावेळेस आपली मतं जी आहे ती कुठेतरी मतदान दाखवेल अशी परिस्थिती पाहायला मिळालेली होती। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देईल असंही बोललं जात होतं, मात्र अजूनही तसं झालं नाही आणि अखेर पोटे यांचा विजय जो झालेला इथे पाहायला मिळत आहे। संदीप, अगदी, आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर काय एक रंजक बाब अशी आहे की हर्षदीप देशमुख आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांना ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केले त्यांच्यावर, त्यावेळी ते रुग्णालयातून म्हणत होते माझा फोनवरून प्रचार सुरू आहे, ऑनलाईन माझा प्रचार सुरू आहे। मग त्यांना जर 0 मतं पडली असतील हर्षदीप देशमुखांना, तर त्यांनी ऑनलाईन प्रचार केला कधी आणि कुणासोबत ते बोलले, हा एक प्रश्न त्यांना 0 मतं पडल्यानंतर निर्माण झालेला आहे।